नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेस अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, कालच म्हणजे 12 ऑगस्ट रोजी SSC JEEचा नोटिफिकेशन आलेला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या JEEच्या पोस्टसाठी नोटिफिकेशन जे आहे ते पब्लिश झालेलं आहे. तर त्या रिगार्डिंग आपण इथे थोडेसे काही त्याची जी रेफरन्स आहे किंवा त्याची जी माहिती आहे ती बघणार आहोत. साधारणतः त्याचे लास्ट डेट काय आहे, सिलेबस काय असेल किंवा कोण त्याच्यासाठी इलिजिबल आहे, त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा त्याच्यात मार्किंग स्कीम कशी असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण एका शॉर्ट पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. बघा, SSC म्हणजेच काय, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे काही JEE आहे त्याची 2022ची ॲड जी आहे ती पब्लिश झालेली मित्रांनो, बरोबर आहे. तर त्याची जी काही लास्ट डेट असणार आहे फॉर्म फिलिंगची ती तुम्ही लक्षात ठेवायची. ती म्हणजे 2/9/2022 म्हणजे 2 सप्टेंबरपर्यंत लास्ट डेट आहे त्याची. कितीपर्यंत आहे? 2 सप्टेंबरपर्यंत. त्याच्यानंतर पेमेंट रिसीव्ह करण्याची जी काही तारीख आहे, पेमेंट 3 सप्टेंबरपर्यंत पेमेंट तुम्ही करू शकतात बाय ऑनलाईन मोड और बाय बँकिंग चलन ऑल्सो. ठीक आहे, 3 सप्टेंबरपर्यंत. आता जसं तुम्हाला माहितीच असेल नसेल माहिती, तर मी तुम्हाला इथे सांगण्यासाठी आहे की SSC JEE मध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 असतो म्हणजेच एक प्रिलिम्स असते. पेपर 1 म्हणजेच काय, प्रिलिम्स आहे. आणि एक पेपर 2 असतो म्हणजेच दॅट इज द मेन्स फॉर SSC JEE. जो पेपर 1 म्हणजे जी प्रिलिम असते ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, CBT म्हणजेच काय, MCQ, जसे आपला पॅटर्न होतो तसंच, बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल SSC JEE थ्रू जे पण काही पोस्टिंग होतात त्या डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पोस्टिंग होत असतात मित्रांनो. ठीक आहे. इट इज द ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन. आता हा जो काही पेपर 1 आहे याचा किंवा जो फर्स्ट आहे याची जी काही प्रिलिम आहे, आपण त्याला प्रिलिम म्हणू शकतो. ती प्रिलिम्स जी आहे मित्रांनो ती टेंटेटिव्हली त्यांनी दिली आहे. टेंटेटिव्हली म्हणण्यापेक्षा ती होणारच आहे नोव्हेंबर 2022 मध्ये. फक्त डेट वगैरे ज्या असतील त्या ते आपल्याला पब्लिश करतील, हॉल तिकीट येईल त्यावेळेस कळेल. आणि त्याच्यानंतर त्याची जी काही मेन्स आहे जी कन्व्हेन्शनल असते, कन्व्हेन्शनल म्हणजे थेरी असतो पेपर, तर त्याला तो कधी आहे त्याचं शेड्यूल त्यांनी आता दिलेलं नाही आपल्याला. दॅट शेड्यूल विल बी अवेलेबल लेटर वर्ड्स. ठीक आहे, लक्षात आलं. लास्ट डेट 2 तारीख आहे. बघा, लास्ट डेट 2 तारीख आहे म्हणून 2 सप्टेंबरला फॉर्म भरायचा किंवा 1 सप्टेंबरला फॉर्म भरायचा असं अजिबात करायचं नाहीये. शेवटी काय होतं, काही वेळेस साईट जाम होते, कारण ऑल ओव्हर इंडिया फॉर्म्स येणार आहेत SSC JEE साठी. सो साईट जाम होते, ब्लॉक होतं. मग काय होतं, आपल्याला अनफॉर्च्युनेटली वी मिस द chance to fill the form. So therefore you try to fill the form completely before the 5 days or 10 days before the last date. तुम्ही आता 12 तारखेपासून आहे ना, इथूनच तुम्ही भरायला सुरुवात करून द्या. एक 5-7 दिवसानंतर भरून टाका. बघूया आपण अजून काही बेसिक क्रायटेरिया याच्याबद्दलचे. बघा, आता कुठल्या पोस्ट अवेलेबल आहेत. बेसिकली दिस ॲड इज फॉर द सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनियर्स. ठीक आहे, तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग मिळते आपल्याला बाय क्लिअरिंग द SSC JEE, तर ते आपण बघणार आहे. बघा, तुम्हाला लक्षात येईल, एक हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे म्हणजे CPWD. देन आफ्टर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन आहे, त्याच्या जागा येतील. नंतर सेंट्रल वॉटर कमिशन आहे. नंतर एक आहे तुमचा डायरेक्टोरेट ऑफ क्वालिटी ॲश्युरन्स. बघा, आता हे जे ते 3 सांगितलं तुम्हाला पहिले, BRO आहे, CPWD आहे, सेंट्रल वॉटर कमिशन आहे किंवा सेंट्रल वॉटर रिसर्च स्टेशन आहे. तर याच्यात सगळ्यांमध्ये सिव्हिलची जागा आहे. फक्त डेकोरेटिव्ह ऑफ द क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये सिव्हिलची जागा नाही आहे. इथे फक्त मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या जागा अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर फरक्का बॅरेज प्रोजेक्ट जो आहे तो आहे, तिथे पण सिव्हिलच्या जागा नाही आहेत. इथे फक्त इलेक्ट्रिकल हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्युनियर इंजिनियर, नंतर ज्युनियर इंजिनियर. देन आफ्टर NTRO पण आहे, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन. देन आफ्टर काय आहे, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज. अशा 9 पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी ही एक कंबाईन ॲड आहे. 9 पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी. आता आपल्या इथे प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळी ॲड येते ना, किंवा MPSC कसं असतं, WIDच्या पण पोस्ट असतात, PWDच्या पण असतात, किंवा WCDच्या पण पोस्ट काय असतात त्याच्यात अवेलेबल असतात. तशा ह्या ॲडमध्ये 9 वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या पोस्टिंग ज्या आहेत त्या ॲड किंवा जागा ज्या आहेत त्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. आता बघा, याच्यात ॲक्च्युली वॅकन्सीज किती आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बेसिकली SSC काय करतं मित्रांनो, वॅकन्सीज आर नॉट अवेलेबल राईट नाव. वॅकन्सीज म्हणजेच काय, नॉट गिवन राईट नाव. आत्ताच्या मुमेंटला त्यांनी
वॅकन्सीज आपल्याला दिलेल्या नाहीये. आयदर द वॅकन्सीज विल बी डिक्लेअर्ड आफ्टर द फायनल रिझल्ट ऑर आफ्टर द प्रिलिमिनरी रिझल्ट, असंच करतात. तुम्ही म्हणणार असं कसं काय सर, त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केलेली आहे, त्याच्यानंतर ते काय करतात, पेपर घेतात आणि मग नंतर काय करतात, वॅकन्सी शो करतात. वॅकन्सीज विल बी डिस्प्लेड आफ्टरवर्ड्स. तुम्ही बघू शकतात, द वॅकन्सीज विल बी डिटरमाइंड इन ड्यू कोर्स. अपडेटेड वॅकन्सी पोझिशन विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ द कमिशन. द वॅकन्सी किती असणार आहेत त्या आपल्याला कमिशनच्या वेबसाईटवरती कळतील. ठीक आहे. आपल्याला बघा फॉर्म भरताना ssc.nic.in या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. मी सांगतो पुढे काय काय गोष्टी असतील त्या हिशोबाने. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण, म्हणूनच काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा हा पार्ट आहे पर्टिक्युलरली की एज लिमिटचा. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कळेल की अप टू 30 म्हणजे 30 इयर्स पर्यंत काय तुमचा एज लिमिट आहे. किंवा काही काही डिपार्टमेंटला 32 वर्षापर्यंत सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी, एज मॅक्सिमम एज काय केलेलं आहे, अलाउड केलेलं आहे 32 इयर्स पर्यंत. ठीक आहे. बघा आता सगळ्यात मोठा बेसिक क्रायटेरिया की डिग्री, फक्त डिग्री असेल म्हणजे हा फॉर्म SSCचा कोण भरू शकतं, त्याची क्वालिफिकेशन क्रायटेरियाज वी हॅव टू अंडरस्टँड की कोण कोण फॉर्म भरू शकतं. तुम्ही म्हणणार की सर आता महाराष्ट्रात हेच चाललंय की माझं डिप्लोमा फक्त डिप्लोमावाल्यांसाठी जागा येतात किंवा मग डिग्री अलाउड असतं अशा ठिकाणी पण जागा येतात. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्या ॲडमध्ये पर्टिक्युलरली 9 डिपार्टमेंट्सच्या वॅकन्सीज त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. CPWD असेल, सेंट्रल वॉटर कमिशन असेल किंवा अजून कुठलं NTRO असेल किंवा जे पण असतील आपण सगळे बघितले. तर स्पेसिफिक डिपार्टमेंट्सला काही काही ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत. पण सरळ एक गोष्ट सरळ लक्षात ठेवायची की फक्त डिग्री आहे, डिप्लोमा ज्या मुलाचा नाहीये असे सुद्धा मुलं हा SSC JEEचा फॉर्म भरू शकतात. त्याचं रिझन असं आहे, तुम्ही जर इथेच बघितलं पहिले BRO मध्ये, हा कुठला आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये, तर त्याचं एज्युकेशनल अँड अदर क्वालिफिकेशन मध्ये बघा तो काय म्हणतो, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर, बघा ऑरचा काय अर्थ होतो, हे पण चालेल किंवा हे पण चालेल. म्हणजे समजा तुमच्याकडे हे नाहीये म्हणजे डिप्लोमा नाहीये तर डिग्रीवरती फॉर्म भरू शकतो का, तर भरू शकतो. जिथे जिथे कुठे ऑर वाटेल तिथे तिथे आपल्याला ते आहे. आणि ऑर नसेल ते फक्त तेवढंच मेन्शन केलं असेल तर दॅट इज द इसेन्शियल ऑर बेसिक क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर पोस्ट. म्हणजेच मग आता बघा BROला डिग्री अलाउड आहे, चालणार आहे. नंतर हे कोणतं होतं, BRO इलेक्ट्रिकलचं होतं. ठीक आहे. CPWD, आता बघा CPWD म्हणतोय तो, तर याच्यासाठी फक्त डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतोय तो. ठीक आहे. CPWD आपण पर्टिक्युलर सिव्हिलचंच बोलू. नंतर हा ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी पण परत काय म्हणतोय, डिप्लोमा म्हणतोय. बघा ज्युनियर इंजिनियर वॉटर कमिशन मध्ये बघा डिग्री ऑर डिप्लोमा, बघा तो काय सांगतोय, डिग्री ऑर डिप्लोमा. म्हणजेच एकदम सरळ आहे की ज्याचा डिप्लोमा आहे तो पण फॉर्म भरू शकतो, ज्याचा डिग्री आहे, फक्त डिग्री आहे तोही फॉर्म भरू शकतो, आणि दोघं असेल तर उत्तमच आहे. ठीक आहे. मग फक्त फरक कुठे पडणार आहे, जर समजा ओनली डिग्री म्हणजे डिप्लोमा नाही आहे त्याचा आणि त्या अशा मुलाचं सिलेक्शन झालं तर ज्यावेळेस तो पोस्ट प्रेफरन्स देईल तर त्यावेळेला ज्या ठिकाणी डिप्लोमा मॅन्डेटरी आहे, डिप्लोमा हे बेसिक क्वालिफिकेशन आहे, ती पोस्ट त्याला काय करता येणार नाही, त्याला तिथे प्रेफर करता येणार नाही. जिथे जिथे डिग्री अलाउड केलेली आहे ज्या पोस्टसाठी तेच त्याला काय करावं लागेल, फक्त प्रेफरन्समध्ये पुट करावं लागणार आहे. परंतु सगळ्यात बेसिक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे की द पर्सन हॅव्हिंग ओनली डिग्री ऑल्सो कॅन फिल दिस फॉर्म. जे आहे म्हणून त्याला डिप्लोमाच पाहिजे असं क्रायटेरिया नाही. ओके, अंडरस्टँड. ठीक आहे. बघायचं आहे. बाकी तुम्हाला वाटेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली आपल्याला तुम्हाला लिंक दिली आहे चॅनलची, मेस अकॅडमीची टेलिग्राम लिंक आहे, त्याच्यावरती आपण PDF जी आहे, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पोस्ट केलेली आहे. सपोज इफ यू वॉन्ट टू टेक द एनी अदर इन्फॉर्मेशन, वॉन्ट टू रीड द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, देन यू कॅन गो अँड रीड दॅट पर्टिक्युलर PDF. मी इथे या ठिकाणी तुमच्यासाठी मला ज्या काही बेसिक गोष्टी वाटल्या त्या सगळ्या मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. बघा इलेक्ट्रिकल, परत सिव्हिलसाठी बघा फरक्का बॅरेज प्रोजेक्टमध्ये काय आहे, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो तो. जिथे तिथे बघा, आता इथे पण बघा मिलिटरी ऑर्गनायझेशन MES मध्ये डिग्री म्हटलंय त्याने
और 3 इयरचा डिप्लोमा म्हटलंय, सेम क्रायटेरिया आहे म्हणजे तेच आहे. ठीक आहे, या गोष्टी बघायच्या प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हे कधी गरज पडेल की कोणत्या डिपार्टमेंटला डिग्री म्हटलंय का डिप्लोमा म्हटलंय. आता तर तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं. आता प्रत्येकाला काय आहे, प्रत्येक जण फॉर्म काय करू शकतो, भरू शकतो. पण जर समजा तुमचं सिलेक्शन होतंय इन केस, म्हणजे तुम्ही प्री पण क्रॅक झाले, मेन्स झाले, त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे, तर फक्त ओनली डिग्रीवाल्याने काय करायचं, मग व्यवस्थित चेक करायचं की जिथे फक्त डिग्री, ज्या डिपार्टमेंटमध्ये डिग्री और डिप्लोमा असं मेन्शन केलंय, ते त्यांना काय करावं लागेल, प्रेफर करावं लागेल. आणि फक्त डिप्लोमा, म्हणजे जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग फरक का बॅरेजमध्ये फक्त डिप्लोमा आहे, तर तिथे तो काय करू शकत नाही, त्याचा पोस्ट प्रेफरन्स देऊ शकत नाही. ठीक आहे, बघूया आपण. हा तोच पार्ट आहे, पुढे पाहूया. बघा, ऍप्लिकेशन कसं करायचंय, याचं ऍप्लिकेशन कसं करायचंय तर तुम्हाला पहिलेच सांगितलं मी की ssc.nic.in या वेबसाईटवरती काय करायचं, आपल्याला जायचंय आणि त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून पुढे काय करायचं मित्रांनो, ऍप्लिकेशन करायचं आहे. SSC मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया असा आहे तुम्हाला ऍप्लिकेशन करताना की तुम्ही जो फोटो देणार आहात, जो काही फोटो देणार आहात या ठिकाणी, तर त्या फोटोमध्ये डेट मेन्शन केलेली पाहिजे. जसं काही ठिकाणी गेटला असते बघा, म्हणजे समजा हा तुमचा फोटो आहे, तर या ठिकाणी खाली फोटो कॅप्चर केलेल्याची डेट, म्हणजे जसं की आपण असं समजू की 9/8/2022 या पद्धतीने हा अशा फॉर्मॅटमध्ये फोटो पाहिजे. इथे काय असेल, तुमचा फोटो असणार आहे आणि या ठिकाणी डेट असणार आहे. आणि ही डेट SSCची नोटिफिकेशन पब्लिश झाल्यापासून, म्हणजेच कोणता 12/8/2022 ला पब्लिश झाले नोटिफिकेशन, तर त्याच्यापासून लेस दॅन 3 मंथ, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नको आहे. ठीक आहे, बघा SSCचे किंवा कुठल्याही फॉर्मचे स्ट्रिक्ट रूल असतात, ते आपल्याला फॉलो हे केलेच गेले पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट बेसिकली वाचून मगच फॉर्म काय करायचा आहे, फिल करायचा आहे. नोटिफिकेशनमध्ये सगळ्या गोष्टी बारीक बारीक रीतीने त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. बघा, त्याच्यानंतर काय तर मेनली लास्ट डेट, टाइम फॉर द ऍप्लिकेशन. लास्ट डेट तुम्हाला सुरुवातीला सांगितली काय, तुमची 2 सप्टेंबर आहे. 2 सप्टेंबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिकली याची जी काही फीज असणार आहे मित्रांनो, ती फी जी आहे बघा, फी पेएबल इज 100 रुपीज. फक्त 100 रुपये फी आहे. SSCचा फॉर्म भरायची फी किती आहे मित्रांनो, इट इज ओनली 100 रुपीज. आणि त्यातही वुमन असेल किंवा कॅटेगरी पर्सन्स असतील तर त्यांना फीज नाही आहे. बघा, द वुमन कॅन्डिडेट, द 11 पॉईंट, द वुमन कॅन्डिडेट्स अँड candidate belonging to scheduled caste, scheduled tribes and the person with disability and ex-serviceman eligibles for reservation are exempted for payment of fee. म्हणजे वुमन असेल, SC असतील, ST असतील किंवा अपंग असतील किंवा दिव्यांग असतील, तर त्यांना काय परमनंट डिसॅबिलिटी असतील तर त्यांना काय फीस काय तुमची माफ केलेली आहे. ठीक आहे, येतं लक्षात. असं पण बाकीच्या लोकांना फीस पण नॉमिनलच आहे. इट इज द 100 रुपीज ओनली. ठीक आहे, लास्ट डेट फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायची. शेवटची तारीख विसरायचं नाहीये, कारण पटकन भरून टाकायचं. ठीक आहे, बघा, सेंटर ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्रासाठीचे जे काही अवेलेबल आहेत सेंटर, ते मी तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून, म्हणजे तुम्हाला स्पेसिफाईड ते बाजूला काढून, तिथे भरपूर रिजन्स आहेत. सेंट्रल रिजन, ईस्टर्न रिजन, वेस्टर्न रिजन, कारण ऑल ओव्हर इंडिया आहे. PDF मध्ये त्यांनी सगळ्याच याचं दिलेलं आहे, जे नोटिफिकेशन आहे, जे ऍक्च्युअल नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये. पण या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली जे महाराष्ट्रात असणारे अवेलेबल असणारे आहेत त्याचं मी तुम्हाला काढून दिलं इथे. ठीक आहे, बघा, अमरावती आहे एक सेंटर, त्याच्यानंतर औरंगाबाद आहे, नंतर जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे आणि पुणे आहे. ठीक आहे, येतं लक्षात. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, नंतर कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे, या अशा 3 आणि 3 6 2 8 ठिकाणी महाराष्ट्रात त्याचे एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल. SSCचे सेंटर्स तुम्हाला अवेलेबल असतील. ठीक आहे, आलं लक्षात. देन आफ्टर बघा, आता बेसिक पार्ट येतो तुमच्या सिलेबसचा. बघा मित्रांनो, तुम्ही जर म्हणणार की सर SSCची प्रिलिम तर ठीक आहे, की प्रिलिम आपली MCQ टाईप आहे, पण मेन्स जी आहे ती कन्व्हेन्शनल आहे. मग मी काय करू, प्रिलिम क्लिअर झाले तरी कुठे काय जमणार आहे, मग मी नाही देत पेपर, उगाच वेस्ट ऑफ टाइम आहे, उगाच तिथे जावं लागेल वगैरे. तर असा विचार करायचा नाही. जे मुलं फ्रेशर्स असतील किंवा जे मुलं एक्सपिरियन्स, म्हणजे कधीपासून परीक्षाचा अभ्यास करताय, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे, तर त्यांनी प्रत्येकाने हा फॉर्म आवर्जून भरायचा आहे. त्याचं बेसिक रिझन असं आहे मित्रांनो, की तुमची सगळ्यात पहिले तर प्रॅक्टिस होत असते. कुठल्याही पेपर
पेपरला गेल्यावरती तुमचं काहीही वाया जात नाही. एखादा एकतर नवीन पॅटर्न समजत असतो आपल्याला, की कुठल्या नवीन म्हणण्यापेक्षा करंट पॅटर्न समजत असतो. समजा तुम्ही एखादी एक्झाम 5-6 महिन्यापूर्वी दिली असेल किंवा कोविडच्या अगोदर पेपर दिलेला असेल आणि आतापर्यंत एकही पेपर नाही दिला मीनवाईल. आता ठीक आहे, माडा झालेला होता, पण माडाचा पेपर तुमचा जानेवारीत होता, बरोबर आहे, जानेवारी फेब्रुवारीच्या वेळेस पेपर होता तो. त्याच्यानंतर आता पेपर डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये. तर 8 महिन्याचा सरळ गॅप आहे ना. तुम्ही अभ्यास करताय और नाही करताय, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्ही पेपरला गेलं पाहिजे, पेपरला जात राहिलं पाहिजे. का? कारण पेपरला जाणार तर तुम्हाला पॅटर्न कळेल किंवा तुमची जी टार्गेटेड परीक्षा असेल ती क्लिअर करायला तुम्हाला हेल्प होणार आहे. आणि असं पण ॲज ऑल ऑफ यू नोज की MPSC 2023 पासून काय होणार आहे, कन्व्हेन्शनल फॉर्मॅटमध्ये होणार आहे. 2023 पासून, बरोबर. 23ची जी पण काही ऍड होईल त्यावेळेला, 2022च्या ऍडला अजून ऍडही नाही आहे आणि त्याला कन्व्हेन्शनल नाही आहे, ती MCQ बेसवरच राहणार आहे. परंतु जर समजा यदा कदाचित तुम्ही पेपर 1 क्लिअर झाले आणि पेपर 2 ला रिटर्न एक्झामला तुम्ही अपियर झाले, तर ऍटलिस्ट तुम्हाला एक फायदा तरी होईल. काय होईल, एक एक्सपिरियन्स येईल की रिटर्न एक्झामिनेशन कशा पद्धतीने आपण द्यायची असते. ठीक आहे, आपण इथे मार्क डिस्ट्रीब्युशन आणि त्याचा टायमिंग वगैरे याच्याबद्दल बोलूया. काय काय असते. पेपर 1 जो आहे म्हणजेच काय, प्रिलिम जी आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग आहे, नंतर जनरल अवेअरनेस आहे, अँड देन आफ्टर पार्ट ए म्हणजे जनरल इंजिनिअरिंग फॉर सिव्हिल आणि स्ट्रक्चरल. आपण पर्टिक्युलर सिव्हिल बद्दलच बोलू. जे कोणी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कृपया ती नोटिफिकेशन डाउनलोड करून त्याच्यातल्या पर्टिक्युलर तुमचे सब्जेक्ट्स ज्या काही डिटेल्स दिल्या त्या काय करायच्या बघून घ्यायच्या. ठीक आहे, बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा 50 प्रश्न असतील आणि 50 मार्काला असणार आहे. म्हणजे आणि जनरल अवेअरनेस हे पण 50 प्रश्न असतील, 50 मार्काला असणार आहे. आणि जे काही सिव्हिल और स्ट्रक्चर सिव्हिल अँड स्ट्रक्चर ते 100 प्रश्न असतील, 100 मार्कांना. अशा प्रकारे पहिला जो काही पेपर आहे प्रिलिमचा ते 200 प्रश्न, 200 क्वेश्चन्स असणार आहेत तुमचे 200 मार्क्सला. ठीक आहे, 200 मार्क्सला. आणि त्या 200 प्रश्नांसाठी आपल्याला टाइम किती मिळालेला आहे, 2 तास दिलेला आहे त्यांनी. म्हणजे 200 क्वेश्चन्स हॅज टू कव्हर इन द 120 मिनिट्स ओनली. ठीक आहे, पेपर लेवल एकदम सोपी असते, एकदम सोपी नाही म्हणता येणार, पण मॉडरेट, इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर असतो. SSCचा जो काही JEEचा पेपर असतो तो मित्रांनो इझी टू मॉडरेट लेवलचा असतो. सो देअरफॉर त्याला टाइम जो दिलाय त्यांनी 2 तास दिलाय. टाइम मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर समजा पर्सनल डिसॅबिलिटी असेल त्यांना किती दिले, 2 तास 40 मिनिटं, 40 मिनिटं एक्स्ट्रा केलेले, की ज्यांना इलिजिबल केलेलं असेल त्यांना म्हणजे कोणाला इलिजिबल होतं की जे दिव्यांग आहेत वगैरे अशा लोकांना काय होतं, एक्स्ट्रा टाइम हा काय केलेला असतो, अलॉट केला असतो. हे झालं तुमचं प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये. याच्यात जनरल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कुठले सब्जेक्ट येतील ते पण आपण बघूया प्रिलिम्सच्या याच्यात. आणि जर समजा तुमचा पेपर 2 तुम्ही जर प्रिलिम क्वालिफाय झाले त्याच्यानंतर तुम्ही पेपर 2 वर येणार, रिटर्न एक्झामिनेशन असेल. रिटर्न एक्झामिनेशनचे पण क्वेश्चन म्हणतो सब्जेक्ट्स आपण बघणार आहोत की कुठले कुठले असतील. तर त्याच्यात काय बेसिकली जनरल इंजिनिअरिंग कंटेन्स द सिव्हिल अँड स्ट्रक्चर. हा पेपर जो आहे हा थ्रूआउट 300 मार्काचा असणार आहे. लेखी पेपर, हा कन्व्हेन्शनल म्हणजे काय, लेखी पेपर, थेरी पेपर असणार आहे 300 मार्काचा. आणि याचा पण टायमिंग किती आहे मित्रांनो, तर 2 तास. ठीक आहे, म्हणजे जी काही प्री आहे 200 मार्क्सची आणि 200 क्वेश्चन्स आहे. आणि त्याच्यानंतर जी काही मेन्स आहे ती 300 मार्क्सची असणार आहे. आणि किती तास आहे दोघांनाही, याला पण 2 आवर आहे आणि याला पण काय 2 आवर आहे. ठीक आहे, बघा आपण आता याचा सिलेबस बघूया त्यांनी काय केलेलं डिस्क्राईब आपल्याला. ठीक आहे, बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये काय आहे, बेसिकली इन्क्लूड द क्वेश्चन्स ऑफ द बोथ वर्बल अँड नॉन वर्बल टाईप वरती आहे. द टेस्ट मे इन्क्लूड द क्वेश्चन्स ऑफ बघा अनालॉजीज आहेत, सिमिलॅरिटीज आहे, डिफरन्सेस, स्पेस व्हिज्युअलायझेशन आहे. Then after problem solving, analysis, judgment, decision making, visual memory, discrimination, observation, relationship, concept, arithmetical reasoning, नंतर verbal and figure classification, arithmetical, नंबर सिरीज. बघा त्याच्यानंतर त्याने एक्सेट्रा म्हटल्या, म्हणजे सरळ रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स ऍप्टिट्यूड मध्ये कव्हर होणारे मोस्ट ऑफ द टॉपिक्स काय होणार आहे याच्यामध्ये क्वेश्चन्स त्याच्यात येणार आहे. हा झाला तुमचा जनरल इंटेलिजन्स. याला किती मार्क आहे, 50. आणि प्रश्न किती आहे तुमचे, 50. म्हणजे एक क्वेश्चन किती मार्काला आहे तुमचा, 1 मार्काला येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस काय, क्वेश्चन्स विल बी एम टू टेस्टिंग द कॅन्डिडेट्स. म्हणजे जनरल अवेअरनेस म्हणजे काय, पॉलिटी, हिस्ट्री, कल्चर जे पण काही असणार आहे त्याच्यावरती आहे. बघा
पर्टेनिंग द हिस्ट्री, कल्चर, जॉग्राफी, इकॉनॉमिक सायन्स, नंतर जनरल पॉलिटी अँड सायंटिफिक रिसर्च एक्सेट्रा, या सगळ्या पार्ट्सवरती काय असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे. इथे पण सेम 50 मार्क 50 क्वेश्चन्स, म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न. ठीक आहे. आता आपण आपला बेसिक सिव्हिलचा पार्ट बघू, त्याच्यात कुठले कुठले सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. बघा, हा पेपर 2चा झाला. आता याच्यामध्ये आता पार्ट 1, याच्यात पेपर 2 पेपर 1 म्हणजे असं नका समजू जसं मेन्सला MPSCला असतं आपल्याला. पेपर 1 म्हणजे इट्स अ प्रिलिम आणि पेपर 2 म्हणजे इट्स अ मेन्स. ठीक आहे. बघा आता काय याच्यात पार्ट 1 मध्ये जनरली काय बघा, बिल्डिंग मटेरियल आहे, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आहे अँड व्हॅल्युएशन आहे, नंतर सर्वेइंग आहे, सर्वे पण विचारला तो, सॉइल मेकॅनिक्स आहे, देन आफ्टर हायड्रॉलिक्स आहे, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे झालं सिव्हिलशी रिलेटेड. आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये काय असेल तुमचं, थेअरी ऑफ स्ट्रक्चर विचारला जाईल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, RCC आणि स्टील डिझाईन. बघा तुम्हाला फक्त एवढेच सब्जेक्ट करायचे, ब्रिज, टनेल, न्यूमेरिकल मेथड्स, प्रिस्ट्रेस, हे सगळे सब्जेक्ट करत बसायची गरज नाहीये. याच्यासाठी त्यांनी स्पेसिफाईड करून दिलाय SSC JEE साठी आपल्याला एवढेच सब्जेक्ट करायचे. एवढ्या सब्जेक्टवरतीच आपल्याला काय होणार आहे, क्वेश्चन्स ते विचारले जाणार आहे. ठीक आहे. मग जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग कसं असणार आहे तुमचं, 100 मार्काला असेल आणि किती क्वेश्चन्स असतील त्याच्यात 100 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. बघा जर समजा तुमची ही प्रिलिम जी आहे ती क्लिअर झाली तर त्याच्यानंतर आपल्याला काय मेन्स साठी बघायचं आहे, कन्व्हेन्शनल साठी. तर मेन्स साठीचे पण मी सब्जेक्ट तुम्हाला इथे शॉर्ट आउट करून ठेवले. पण तुम्ही डिटेल नोटिफिकेशन वाचायची आहे, त्याच्यात तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला जी काही बेसिक वाटलं की हे जेवढं रिक्वायर्ड आहे, जेवढं इम्पॉर्टंट आहे ते सगळं मी ॲड अप केलेलं आहे. ठीक आहे. नोटिफिकेशन सेव्ह करून ठेवायची. प्रिलिम क्लिअर झाल्यावरती तुम्हाला स्पेसिफिक सिलेबसची रिक्वायरमेंट असेल तर सगळ्या गोष्टी दिल्या आहे. मी इथे फक्त हेडिंग्स कव्हर केलेले, तिथे तुम्हाला प्रॉपर डिटेल सिलेबस त्यांनी मेन्शन केलेलं की काय काय असणार आहे. तेच म्हटलंय परत, सेम सब्जेक्ट आहेत जे प्रिलिम मध्ये ते सेम रिपीट आहेत. बघा, बिल्डिंग मटेरियल्स आहे, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आहे, नंतर सर्वेइंग आहे, सॉइल मेकॅनिक्स आहे, हायड्रॉलिक्स, इरिगेशन, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंट, हे सिव्हिल साठी झालं. हा एवढा पार्ट जो आहे तो स्ट्रक्चर साठी, थेअरी ऑफ स्ट्रक्चर, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC आणि स्टील डिझाईन. ठीक आहे. हे 12 सब्जेक्ट वरतीच तुमचा पेपर जो आहे 300 मार्काचा जो पेपर 2 जो आहे, पेपर 2 म्हणजेच काय, मेन्स फॉर SSC JEE. ठीक आहे. मेन्स फॉर SSC JEE हे कशावर असणार आहे, पेपर 2 वरती. बघा एक लक्षात घ्या, SSC मध्ये प्रिलिम्स आणि मेन्स दोघांचे मार्क्स काय होत जातात मित्रांनो, काउंट करत जातात. सो देअरफॉर जस्ट ट्राय टू गेट अ गुड मार्क्स इन द प्रिलिम ऑल्सो. जसं UPSC मध्ये कव्हर केलं असतं तसं SSC ला सुद्धा प्रिलिम आणि मेन्सचे मार्क मिळून कट ऑफ लागत असतो. सो यू हॅव टू ट्राय बोथ द वेज. ठीक आहे. येतं लक्षात, म्हणजे प्रिलिम मध्ये पण चांगले मार्क पाहिजे आणि मेन्स मध्ये पण तुम्हाला क्वालिफिकेशन चांगले मार्क पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर एक क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे मित्रांनो SSC मध्ये, तो लक्षात ठेवायचा. तो जो प्रिलिमलाही अप्लाय होतो आणि तो मेन्सला पण अप्लाय होतो. जर तुम्ही अनरिझर्व कॅन्डिडेट असणार तर यू हॅव टू गेट ॲटलिस्ट 30% मार्क्स ऑफ पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा पर्टिक्युलर पेपर, देन यू विल बी क्वालिफाईड. म्हणजे जर प्री आपली किती मार्काची आहे बरं, 200 मार्काची आहे, आणि जर मेन्स जी आहे ती किती मार्काची आहे बरं, 300 मार्काची आहे. तर याच्या क्वालिफिकेशनसाठी 30% जर तुम्ही अनरिझर्व असणार तर 30% म्हणजे किती मार्क झाले तुमचे, 60 मार्क झाले. आणि 30% मेन्ससाठी किती, 90. म्हणजे याच्यापेक्षा जास्त मार्क आपल्याला पाहिजेच पाहिजे. याच्यापेक्षा दिस इज द मिनिमम क्रायटेरिया ऑफ मार्क टू क्वालिफाय दॅट पर्टिक्युलर पेपर ऑर दॅट पर्टिक्युलर स्टेज. येतंय लक्षात. जर तुम्ही OBC किंवा EWS कॅन्डिडेट असणार तर तुम्हाला 25% पेक्षा जास्त मार्क पाहिजे. आणि SC ST जर असणार तर तुम्हाला किती पाहिजे, 20%च्या वरती पाहिजे. 25% म्हणजे किती, इथं 50 मार्क होतील, इथे किती मार्क होतील तुमचे, 75 मार्क होतील. आणि 20% म्हणजे किती होतात, इथे 40 मार्क होतील आणि इथे किती होतात तुमचे, 60 मार्क होतील. ठीक आहे. येतंय लक्षात. सो अशा पद्धतीने याच्यातल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आहेत मित्रांनो. बघा SSC JEE चा पेपर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपला पेपर जो आहे म्हणजे प्रिलिम जी आहे ती कधी होणार आहे, नोव्हेंबर 2022 ला. बघा आता तुम्हाला एक सांगतो, पेपर का द्यायचा आहे, पेपर का देणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो
आपल्याला आता सध्या माहीत नाही, परंतु पुढे काय होईल, पुढे किती ॲड येतील, किती परीक्षा असतील, तर ते आपल्याला सांगता येत नाही. बऱ्याच महानगरपालिकेच्या परीक्षा प्रलंबित आहेत, किंवा झेडपीचा पेपर आहे, किंवा भूमी अभिलेखचा पेपर आहे. या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही हा पण फॉर्म भरला तर तो इट विल बी ऑब्व्हियसली इट फाइंड्स ऑर यू फाइंड्स इट ॲज अ बेनिफिशियल. तुम्हाला खूप जास्त फायदेशीर होणार आहे. का? कारण की प्रॅक्टिस होईल, रिझनिंग पण आहे याच्यामध्ये, ॲप्टिट्यूड पण आहे, जनरल अवेअरनेस पण आहे. तुम्ही किंवा असं होऊ शकतं तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी सब्जेक्टसाठी, कुठल्या तरी एक्झामसाठी प्रिपेअर करताय आणि लगोलग ही पण प्रिलिम क्लिअर होऊन जाईल. सो देअरफोर माझं तरी असं म्हणणं आहे की प्रत्येकाने SSCचा फॉर्म हा भरायचाच आहे. अगदी झिरो म्हणजे काहीच त्याची व्हॅल्यू नाही असं फीज आहे तुमची, फक्त 100 रुपये फीज आहे, बरोबर आहे. आणि लास्ट डेट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, परत एकदा सांगतो, 2/9/2022. हा, आणि बेसिक सगळ्यात मेन फोटोचा क्रायटेरिया प्रत्येकाने लक्षात ठेवायचा. तुम्ही जर PDF डाउनलोड कराल नोटिफिकेशनची, त्याच्यात कळेल तुम्हाला की हॅट नको, हॅट घातलेला फोटो नकोय, किंवा साईड फेस नकोय. म्हणजे त्यांनी भरपूर गोष्टी स्पेसिफाय करून तुम्हाला दिलेल्या आहे. ठीक आहे. सो guys, all the best to all of you for each and every next exam. So continue with मेस अकॅडमी. अँड याच्यात जे डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरून क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन, ही जी SSCचं जे काही नोटिफिकेशन आहे त्याची PDF काय करू शकता, डाउनलोड करू शकता. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप स्टडिंग.